आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे, मान्सूनमुळे धुवाधार पाऊस झाला आणि त्याआधीचा अवकाळी पाऊस याचा परिणाम पाहायला मिळतोय। धाराशिवच्या माणकेश्वर बार्शी रस्त्यावरील भाणगाव इथला पूल हा पुराच्या पाण्याने वाहून गेलाय। त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागतेय। त्यांनी चक्क जेसीबी वरती बसून ही नदी पार केली आहे। आधी दुधाचे कॅन कशा पद्धतीने देण्यात आले ते आपण पाहतोय आणि त्यानंतर अतिशय धोकादायक पद्धतीने ते ही नदी पार करताना पाहायला मिळतात। भाणगाव इथल्या विश्वरूपा नदीवरील बार्शीकडे जाणारा पूल वाहून गेलाय, त्यामुळे गावांचा संपर्क तुटलाय। त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना ही अशा पद्धतीची मोठी कसरत करावी लागते। या गावातनं त्या गावात मोठ्या प्रमाणात दुधाची देवाणघेवाण होते आणि यातच हा पूलच पूर्णपणे वाहून गेलेला असल्यामुळे मोठाले कॅन हे अशा पद्धतीने जेसीबी वरनं काढण्यात आलेत आणि त्यानंतर दुसऱ्या गावामध्ये ते नेण्यात आले। मोठी कसरत ही या सर्व शेतकऱ्यांना करावी लागलेली आहे आणि जीव धोक्यात घालून, कारण पाण्याचा प्रवाह सुद्धा प्रचंड आहे। या सगळ्यात जर चुकून जरी एखादी चूक झाली तरी शेतकरी वाहून जाण्याची भीती आहे। मात्र प्रशासनाचं याकडे लक्ष नाहीये। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपण पाहतोय भाणगाव इथला पूल वाहून गेलेला आहे आणि या पद्धतीने शेतकरी ही दुधाची इकडून तिकडे ने-आण करतात। मात्र हे रोजच्या रोज करणं अशक्य आहे। प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मात्र मागणी आहे। धाराशिव मधली ही दृश्य आहेत। नदी पार करणं हे शक्य नसल्यानं अशा पद्धतीनं दूध इकडून तिकडे द्यावं लागतंय।